यापूर्वी गंगासागर या शारीरिक व्याधींनी ग्रसित होत्या. त्यांचा दवाखान्याचा खर्चही अधिक असल्यानं त्यांना पैशांची गरज भासत होती. घरी बसून आता काय करावं हे त्यांच्या मनात सतत चालायचं. एकदा त्या कृषी विज्ञान केंद्रातील प्रशिक्षणासाठी गेल्या. तिथं त्यांना डॉक्टर संगीता गायकवाड यांनी ज्वारी या भरडधान्यापासून धपाटे निर्माण करण्याची कल्पना सुचवली. धपाटे आणि धपाट्याचं पीठ शहरात विकता येतं आणि चांगलं उत्पन्न मिळवता येतं हे लक्षात येताच त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली. आज पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होत असून धपाट्याच्या पिठाला प्रचंड मागणी आहे. कारण हुरड्यामध्ये खूप प्रथिने असतात, लोहाचं प्रमाण पण खूप असतं आणि शुगरच्या माणसाला पण हुरडा अत्यंत उपयुक्त आहे. संकल्पना माझ्या मनात आली आणि मी हुरड्याचं पीठ तयार केलं. गंगासागर यांनी गावातील महिलांना सोबत घेत बचत गटाच्या माध्यमातून धपाट्याच्या विक्रीची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल्स लावून धपाट्याची विक्री केली. त्यावेळी त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता काय करावं हा प्रश्न उभा ठाकला. त्यांनी खचून न जाता हुरड्याच्या पीठ विक्रीला सुरुवात केली. दिवसेंदिवस पिठाची मागणी जोर धरू लागली. मग गंगासागर यांनी आपल्या आजूबाजूच्या गावातून गावराणी हुरड्याच्या खरेदीला सुरुवात केली. वर्षाला 1 क्विंटल होणारी पिठाची विक्री आता 18 ते 20 क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. तर सुरुवातीला माझं 1 किलो 2 किलो पीठ असं जायचं, पण आम्ही निराश झालो नाही सर. नंतर माझ्या मिस्टरांनी मला खूप प्रतिसाद दिला आणि आम्ही हे माझा पिठाचा ब्रँड तयार केला. ग्रामीण भागात